नमस्कार. छत्रपती संभाजीनगरात दंगल झाली, दंगल झाली, दंगल झाली. एक चर्चा अशी जोरदार झाली की छत्रपती संभाजीनगरात दंगल झाली. अनेकांचे फोन, सावध रहा, जपून रहा, ठीक आहात ना, बरे आहात ना, दंगल चालू आहे, जाळपोळ चालू आहे, या सगळ्या अर्थाचे फोन चालू होते. संभाजीनगर नियमितपणे शांत होतं. म्हणजे अगदी संभाजीनगरच्या सिडको भागामध्ये या दंगलीचे कोणतेही परिणाम नव्हते. ना संभाजीनगरच्या मोठ्या वस्तीत बायपासमध्ये याचा प्रॉब्लेम होता, ना जालना रोडच्या इकडेही कुठे प्रॉब्लेम होता. अगदी जालना रोडच्या सिटी चौकापासून ते पुढच्या इकडच्या शहरापर्यंत, म्हणजे या संभाजीनगर शहराच्या पश्चिम भागापर्यंत देखील कोणताही प्रॉब्लेम नव्हता. मग दंगल 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 नावाचा प्रकार होता तरी कुठे, तर सिडको भागातल्या मौलाना आझाद चौकापासून किराडपुऱ्याच्या मंदिराच्या, राम मंदिराच्या परिसरापर्यंतच या दंगलीचा परिणाम होता. बाकी शहर नियमित शांत आपापलं काम करत होतं. त्यामुळे ही शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये होती असा कोणीही समज करून घेऊ नये. मुळात ही दंगल होती याबाबतच माझा आक्षेप आहे. मी याला दंगल म्हणायला तयार नाही. कारण दंगल दोन जाती अथवा धर्म समुदायाच्या मध्ये होत असते. त्यात नुकसान दोन्ही जाती किंवा धर्म समुदायाचं होत असतं, असं इथे घडलेलं नाही. म्हणजे कोणत्याही समुदायाने, कोणत्याही समुदायावरती, धर्म अथवा जातीच्या समुदायाने कोणत्या समुदायावरती हल्ला केलेला नाही. कोणाची दुकानं जाळलेली नाहीत, कोणाची प्रॉपर्टी ध्वस्त केलेली नाही, हे लक्षात घ्या. आता जे जळालंय ते काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, जे घडलंय ते काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, म्हणून त्याचं उत्तर द्यायला आलोय. माझा स्पष्ट दावा असा आहे की या दंगलीत, या चकमकीत, या गोंधळात मला वास येतोय ते अर्बन नक्षलवादाचा. आता अर्बन नक्षलवादाचा का म्हणतोय तेही तुम्हाला जरा स्पष्ट करून सांगतो. अर्बन नक्षल्यांची एक टेक्निक आहे. कुठेही बघा, म्हणजे जे अर्बन नक्षल्यांशी संबंधित असतील ना, त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे. त्याला कार्य नाही, गोंधळ पद्धती म्हणूया आपण. ते वारंवार हल्ला करतात ते व्यवस्थेवरती. कारण नक्षली प्रवृत्तींना ही व्यवस्था ध्वस्त करायची आहे. त्यांचा संघर्ष व्यवस्थेच्या विरोधातला आहे. म्हणून या व्यवस्थेवरती ते हल्ला करत असतात. शेतकरी आंदोलन बघा दिल्लीचं. या शेतकरी आंदोलनात जे हल्ले झाले ते पोलिसांच्या वरती झाले. कुठेही नक्षली हल्ले जेव्हा जेव्हा होतात तेव्हा ते व्यवस्थेच्या विरोधात होतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे नक्षली हल्ले हे व्यवस्थेच्या विरोधातले हल्ले असतात, हे गृहीत धरलं तर आता किराडपुऱ्याच्या गोंधळात नुकसान कोणाचं झालंय हे समजून घेणं आवश्यक आहे. या संपूर्ण गोंधळात नुकसान झालंय ते सर्वाधिक पोलिसांचं. म्हणजे सगळ्यात जास्त हल्ले पोलिसांवरती करण्यात आले होते. सर्वात जास्त वाहनं पोलिसांची जाळण्यात आली आहेत. एखाद दुसरं खाजगी वाहन जळालंय, पण जे नुकसान झालंय ते पोलिसांचं झालंय. त्यामुळं हा गोंधळ हा व्यवस्थेविरुद्धचा हल्ला होता, पोलिसांच्या विरुद्धचा हल्ला होता, हे लक्षात येतं. कितीही किरकोळ कारण आपण सांगत असू, म्हणजे धक्का लागला, गोंधळ चालू होता, लोक फटाके वाजवत होते. मुळात राम मंदिराच्या पुढे दुसऱ्या दिवशी असलेल्या रामनवमीच्या आधी फटाके वाजवण्याची पद्धत कुठल्याही मंदिरात नाही आहे. त्यामुळं रामजन्म साजरा करणाऱ्या माणसांच्याकडून रात्रीच्या वेळेला फटाके वाजवले जातील ही शक्यताच नाहीये. किराडपुऱ्यातलं राम मंदिर हे जुनं मंदिर तर आहेच आहे, पण ते वर्षानुवर्षापासून मुस्लिम वस्तीमधलं मंदिर आहे. किराडपुऱ्यात झालेल्या आजवरच्या दंगलीचा झळ कधीही राम मंदिराला बसलेली नाही आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे तिथल्या मुसलमानांनी सुद्धा राम मंदिराचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे आणि ते त्याला धक्का लावत नाहीत. मग आताच्याच दंगलीत राम मंदिराच्या बाहेर लावलेली रामनवमीची स्वागत कमान जाळून टाकायची आणि मग काहीतरी करायचं, हे कशावरून? एका वृत्तवाहिनीकडे माझं लक्ष मला वेधायचंय तुमचं. म्हणजे तुमच्या सगळ्या अर्बन नक्षल्यांचाच लिंक तुमच्या लक्षात येईल.
सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश या सरकारला म्हणतात की हे सरकार शंड आहे आणि त्या पाठोपाठ लगेच या गोंधळाला सुरुवात होते. हल्ले होतात ते पोलिसांच्या गाड्यावरती आणि एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी राजकारण्यांना प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो, ह्यात तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा हात वाटतो का? आणि मग धडाधड राजकारणी देवेंद्र फडणवीसांचा हात आहे का आहे हे बोलायला सुरुवात करतात. म्हणजे पोलिसांच्या वरती हल्ले करायचे, पोलिसांची वाहनं जाळवायची आणि राज्याच्या गृहमंत्र्याचा हात यात आहे म्हणायचं. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्र्यांना आलेलं अपयश हे सांगण्यासाठीच हे सगळं सुनियोजितपणे घडविण्यात आलं आहे का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे, ही माझ्या मनातली शंका आहे. यासाठी माहिती असण्याची गरज नसते. घडलेल्या घटनांचं पूर्ण आकलन आपण करून घेतलं की ही गोष्ट आपल्या सहजपणे लक्षात येऊन जाते. म्हणजे मी यामध्ये ना मुस्लिम समाजाला दोष देतोय, ना MIM ला यात ओढतोय, ना शिवसेनाच्या शिंदेची शिवसेनेला यात ओढतोय. म्हणजे या कोणाचीही इच्छा गोंधळ घालण्याची नव्हती. भारतीय जनता पार्टीची तर नाहीच नाही, कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी आपल्या गृहमंत्र्याला बदनाम करणार नाही. मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना शिंदेची जी कधीही आपल्या मुख्यमंत्र्याला बदनाम करणार नाही. MIMचा यात हात नाही, कारण MIMचे नेते इम्तियाज जलील वारंवार आव्हान करत होते की कृपया गोंधळ करू नका, 2 मोठी सण सुरू आहेत, रमजान सुरू आहे, यात हे शोभा देत नाही. त्यांचे व्हिडिओ व्हायरल आहेत. ते वारंवार येऊन लोकांना प्रार्थना करत होते. एक मौलाना पोलिसाच्या गाडीवर चढून तिथेच प्रार्थना करत होता, तिथेच लोकांना हात जोडून विनंती करत होते आणि मुस्लिम समाजाला बदनाम करू नका असं आव्हान देखील त्या दंगलीमध्ये करत होते. त्या मौलानावरती, त्या इमामावरती दगडफेक करण्याचं काम करणारा मुसलमान असू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे MIM या पक्षाचे प्रमुख विनंती करतायत, गोंधळ नकोय. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू विनंती करतायत, गोंधळ नकोय. पण तरीही या दोघांना अडचणीत आणण्यासाठी समोरचा समुदाय प्रयत्न करतोय की गोंधळ झाला पाहिजे. म्हणजे तो समुदाय राजकीय हेतूनी प्रेरित असला पाहिजे हे स्पष्ट होतं. यात राजकारण्यांचा हात आहे आणि अर्बन नक्षल्यांचा हात आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि अशा स्वरूपाची कृती करून इथल्या 2 समाजांच्या मध्ये तेढ पसरवायचं, गोंधळ माजवायचा, या मागचं कारण आणि हेतू असू शकतो, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणूनच मी म्हणतोय की ही दंगल नव्हती. किराडपुऱ्याच्या राम मंदिरासमोरचा एक रस्ता सोडला तर बाकी कुठेही या दंगलीचे परिणाम आम्हाला ना दिसले ना जाणवले. औरंगाबाद तेवढा परिसर सोडला, छत्रपती संभाजीनगर तेवढा परिसर सोडला तर बाकी सगळं आपलं रुटीन आयुष्य जगत होता. मग त्या पत्रकाराला हा प्रश्न का विचारावा वाटला, काही राजकारण्यांना हाच मुद्दा घेऊन पुढे जावं का वाटलं आणि यावर नुकसान झालं ते अर्बन नक्षल्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे फक्त पोलिसांच्या वाहनांचं हे का झालं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत याचा छडा लागणार नाही ना, तोपर्यंत खऱ्या आरोपीच्या पर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाहीये, हे देखील समजणं आवश्यक आहे. हे सरकार बदनाम व्हावं, मुख्यमंत्री बदनाम व्हावेत, गृहमंत्री बदनाम व्हावेत, यासाठीच हे राजकीय व्यक्तींनी घडवून आणलेलं षडयंत्र आहे. ना यात कोणता धर्म आहे, ना यात कोणती जात आहे. असेलच तर ते मनात वाईट हेतू ठेवून काम करणारे अर्बन नक्षली आणि राजकारणी त्यांना सहकार्य करणारे, एवढं लक्षात ठेवायला हवं. नमस्कार.